15 मिनट के लिए पुलिस को हटा लो, बता लेंगे किसमें हिम्मत है, कौन हार हुआ। कुठे गेले ते 15 मिनट वाले? बुलाओ हैदराबाद से तुम्हारे वो दो भड़वों को। हिंदू समाज को फ्लावर समझा है क्या? हमारा हिंदू समाज फायर है, फायर। 5 मिनिटं दे, उरले सुरले सगळे संपून टाकू आम्ही। हे आमचा हिंदू राष्ट्र आहे, हे तुमच्या अब्बांचा पाकिस्तान नहीं है। परतवाड़ा में हम लोग खड़े, आके इधर सामने खड़े रहो। 15 मिनिटं तर तू फार मागितलं रे काले, हमारा बजरंगबली। और वापिस याद रखना, पूरा नाम नितेश नारायण राणे। अगर आप भिवंडी में इम्पोर्टेड प्रोडक्ट्स खरीदना चाहते हैं तो उसका एकमात्र ठिकाना है हैप्पी शॉप, जहां आपको इम्पोर्टेड चॉकलेट्स, स्नैक्स, कॉन्फेक्शनरीज, इम्पोर्टेड ड्रिंक्स, साथ ही प्रीमियम ड्राई फ्रूट्स की रेंज डिस्काउंटेड रेट्स पर मिलेंगे। एक बार जरूर विजिट कीजिए हैप्पी शॉप और अपने शॉपिंग एक्सपीरियंस को बनाइए और भी बेहतर। एट सुप्रीम पेट्रोल पंप, चाविंद्रा, भिवंडी। क्या हम नितेश राणे को अचलपुर आने देंगे नहीं? परतवाड़ा में सभा लेंगे देंगे नहीं? तर जिथे जिथे तुम्ही उभे असाल, ज्या ज्या मस्जिदीतून मला ऐकत असाल, एक लक्षात ठेवा, हे आमचा हिंदू राष्ट्र आहे, हे तुमच्या अब्बांचा पाकिस्तान नहीं है। हिंदू समाज को फ्लावर समझा है क्या? हमारा हिंदू समाज फायर है, फायर। कुठे गेले ते 15 मिनिट वाले? बुलाओ हैदराबाद से तुम्हारे वो दो भड़वों को और बताओ उनको हम लोग खड़े हैं इधर परतवाड़ा में, हम लोग खड़े, आके इधर सामने खड़े रहो। 15 मिनिटं तर तू फार मागितलं रे। 5 मिनिटं दे, उरले सुरले सगळे संपून टाकू आम्ही। कोणाला धमक्या देता, कोणाला आव्हान देता? अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेलं आहे आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल, आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही। आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही, कारण का विरोध केला तर आम्ही दंगल भडकवतो। मग काय करायचं? या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची, हे लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या, हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकवायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचं नाही? असं चालणार नाही। मी हिंदू समाजाला सांगेन, सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही। यात हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार। हा तुमचा देश आहे, इथे 80 इथे 90% हिंदू राहतात। इथे हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही, ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे। ते लोक कट्टरवाद होऊ कट्टरपंथी होऊ शकतात, आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही 9 ते 5 वाजता जसं दुकान बंद करतो ना, तसं धर्माचे पण काम बंद करायचं, घरी जाऊन झोपायचं आणि टीव्ही बघत बसायचं। आज कोणाला मारलं, आज कुठल्या भगिनीला लव जिहादमध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सॲपवर पाठवत बसायचं। ते बोलतात ना, शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी। मी काय नाही करणार, ह्या मानसिकतेला माझा विरोध आहे, विरोधात लढाई आहे।
ते केवढे कडवट आहेत हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्या इस्लाममध्ये हिंदू हा काफिर असतो. त्यांच्या इस्लाममध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे. कुठल्याही मौलवीला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा, हा नितेश राणे बोलतोय तर खोटं बोलतोय का? त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलंय, या तर तुमचा धर्मांतर करून टाका, तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा, या तर तुम्हाला संपून टाका, असं त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलेलं आहे. मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार? कधीच होणार नाही. आमचा सागर आता उदाहरण देत होता, बोलत होता, दुकानामध्ये जात असताना, खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा, तरच खरेदी करा. मी तर पुढे जाऊन सांगतो, हे भडवे, तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलतील. ते लोक नाही मागे पुढे. कित्येक तुम्ही दुकानांची नाव बघा, पुढे जय श्रीराम टेलर लिहिलं असतं आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो की नाही? विचारा माझ्या माता भगिनींना. फसू नका. त्याला बोला, तू खिशातला पहिला आधार कार्ड दाखव, तुझं नाव पहिला आहे काय दाखव, नाही तर दुकानावर तुझं नाव लिही, तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल, नाही तर जा उडत, मी हिंदूकडे निघून जाते आहे. ही बोलण्याची हिंमत ठेवा. आपल्या हक्काच्या भाईकडून विकत घ्या, भाईजानकडून घेऊ नका. आपले कधी होणार नाहीत. जो पैसा तुमच्याकडून कमवतील ते या जिहादसाठी हे लोक वापरतात. कारण का त्यांच्या इस्लाममध्येच लिहिलंय की त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही. ते लोक मूर्ती पूजन करत नाहीत, मूर्ती मानत नाहीत. तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा, कितीही दांड्यामध्ये त्यांना मिरवा, कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा, जेव्हा त्याच्या धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्याच्या मशिदीतून निघून जाईल, एक लक्षात ठेवा. म्हणून हे दांड्या खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान बनून भडवे येतील तुमच्या समोर. तुम्हाला त्या क्षणात कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता भगिनींना खोटं बोलून तिथे उभा आहे. माझ्या हिंदू भावांना मी सांगतो, दांड्या असा त्याच्या जागेवर घाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे. त्यांच्या कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का? आम्ही कित्येक लव जिहादच्या केसमध्ये, मी असो, आमचा सागर असो, आम्ही महाराष्ट्रात जातो. कधी कधी मुलगा हिंदू असतो, मुलगी मुसलमान असते, आणि जेव्हा त्याच्या समाजाला कळतं की असं तिकडच्या त्या हिंदू मुलांनी केलंय, कित्येक केसेसमध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे, जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये. पोलीसची कारवाई तर नंतर सोडा, ते तो नंतरचा विषय आहे. त्यांना ज्या दिवशी कळतं की आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी फसवलं आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊन तो तिला धर्म बदलायला सांगतो, तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाहीत. आणि आपण काय करतो? पोलीस केस करणार, व्हॉट्सॲपवर पाठवणार, कोणतरी सागर बेग ठाकूर गजरेल भेटतोय का बघणार. तो भेटला, अरे ठाकुर भाई देखो ना, अपने हिंदू बहन को लेके गए, मग आमचा ठाकूर निघणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. तो प्रश्न सोडवणार. मग तू काय करणार? पहिला तुम्ही लक्षात ठेवा, यापुढे या अचलपूरमध्ये, या परतवाडामध्ये कुठलाही माझ्या हिंदू बहिणीला कोणीही या जिहादाने वाकड्या नजरेने बघितलं, पहिल्या त्याच्या तंगड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा. नाही बघायचं मागे पुढे.
माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे. माझा धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे की नाही बाबा, एका हिंदूकडे बघू नकोस, त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही, अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे. मग नाही काढायला लागणार आम्हाला अशा बाईक रॅली, नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्मसभा. तुम्ही विचार करा, आज हिंदूंना, तुमच्या हिंदूला, आमच्या हिंदूसारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतंय तर धमक्या येत आहेत, व्हिडिओ बनवत आहेत, फतवे निघत आहेत. म्हणजे किती हिंमत चढली आहे बघ हे लोक. बघा यांची, ह्यांना वाटतं हे पाकिस्तान आहे, ह्यांना वाटतं बांगलादेश आहे. काही केलं तर खपवेल, काही केलं तर होईल. हे तर पोलीस आहे, तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही. पण हे लोकांना कधी अगर आजमावायचं असेल तर परत सांगतो, पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. होऊन जाऊन दे एकदा अचलपूरमध्ये, परतवाड्यामध्ये. अरे संख्येने तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत? हा, किड्या मोकड्यासारखे तुम्हाला बाजूला करून टाक. तरी तरी एवढी गाण मारली, आवाजच गेला. ते फडवे मशिदीमध्ये बसून शिवाय घालत असतील. ठीक आहे, आवाज काही येणार. परत एकदा होऊन दे. जय श्रीराम. मोबाईल बाहेर काढा, मोबाईल बोला. जय श्रीराम, जय जय श्रीराम. उनका अली हमारा बजरंग बली.